नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धकार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत STI मुख्य परीक्षा 2017 झालेला पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्ता याचं आपण सखोल विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, चला वेळ न दवडता लगेच पहिल्या प्रश्नाकडे वळूया. हा कन्सेप्ट आहे डिजिटल समचा. या प्रश्नामध्ये आपण कन्सेप्ट वापरणार आहोत डिजिटल सम कन्सेप्ट म्हणून. पहिल्यांदा ती कन्सेप्ट आपण समजून घेऊया, मग त्या कन्सेप्टचा वापर आपण या प्रश्नामध्ये करूया. काय कन्सेप्ट शिकायचे आपल्याला? डिजिटल सम. ओके, डिजिटल सम. मग डिजिटल सम शिकताना आपण एक एक्झाम्पलचा वापर करूया. एक एक्झाम्पल म्हणजे काय? समजा लक्ष देऊन बघा, एकदम बेसिक पासून जाऊया, फक्त तुम्ही लक्ष द्या. आता एक एक्झाम्पल घेऊया, 54 गुणिले 21 आणि ऑप्शन दिलेत आपल्याला. ऑप्शन 1 1124, ऑप्शन 2 1134, ऑप्शन 3 1144, ऑप्शन 4 1154. तुम्ही मला सर यात काय अवघड आहे, आपण गुणाकार करूया आणि याचं उत्तर काढूया? नाही, पण आपल्याला डिजिटल समचा वापर करायचा आहे. डिजिटल समचा वापर करून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. डिजिटल सम म्हणजे काय? जे दिलेले अंक आहेत, जे संख्या आहेत, त्यांच्या अंकांची करायची आपण बेरीज आणि त्या पद्धतीने गुणाकार करून प्रश्न सुटता येते का बघायचं आपल्याला. 54 गुणिले 21, मग आपण काय करायचं? पहिल्यांदा 54 मधील अंक आहेत 5 आणि 4, यांची करायची बेरीज. 21 या संख्येतील अंक आहेत 2 अधिक 1. 5 आणि 4 येतं 9, 2 अधिक 1 येतं 3. मग यांचा गुणाकार करायचा. गुणाकार येतो 27, 9 त्रिक 27. मग 27 मधील अंक म्हणजे 2 अधिक 7 यांची करायची परत बेरीज, येते 9. याला म्हणायचं या गुणाकाराचा डिजिटल सम. आता 9 दिलेले ऑप्शन आहेत, त्यातील प्रत्येक अंकांची बेरीज करायची संख्यामधील. मग 1 अधिक 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 1 आणि 1 2 आणि 3 5 आणि 4 9, 1 आणि 1 2 4 6 4 10, 10 म्हणजे 1 प्लस 0 एकच येणार, आणि 1 प्लस 1 2 आणि 5 7 आणि 4 11, 11 परत आपण करणार 1 अधिक 1 बरोबर आला 2. मग डिजिटल सम मधून याचं उत्तर आलंय 9. मग इथं 9 कुठे आहे का? ऑप्शन मध्ये 9 आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे आपलं उत्तर आलेलं 1134. आता आपण शंका येते आपल्याला, तर आपण काय करू? आपण जो गुणाकार करतो त्या पद्धतीने गुणाकार करूया आणि तो 1134 येतोय का चेक करूया. 1 ने आपण 4 आणि 5 ला गुणा, 1 4 4 1 5 5, 0 ला आहे तसं 2 चोक 8 2 पंचे 10, 4 ला 4 8 आणि 5 13, हातचा आला 1 1 ला 1 1 ला 1, 1134 आलं उत्तर. तेच आपलं 1134 आलं. पण आपण डायरेक्ट गुणाकार न करता आपण डिजिटल सम या कन्सेप्टचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानुसार उत्तर काढलेलं आहे. हे कधी करायचं? जेव्हा खूप मोठ्या मोठ्या संख्या असतात आणि खूप प्रमाणात संख्या असतात, त्यांच्या आपल्याला बेरीज किंवा गुणाकार अशा पद्धतीने जर करायचं सांगितलं असेल प्रश्नामध्ये, तर आपण हा कन्सेप्ट वापरतो. कोणता? डिजिटल सम. आता हा कन्सेप्ट थोडा प्रमाणात तुम्हाला समजला असेल. आता याचा वापर आपण आयोगाने दिलेल्या प्रश्नामध्ये कसा करायचा, तर ते आपण इथे पाहणार आहोत. प्रश्न वाचूया. 1 3 5 7 9 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता अंकांचा वापर करून 5 अंकी संख्या तयार केल्या. अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे 1 3 5 आणि 7 आणि 9 या 5 संख्या आहेत. या संख्या पुनरावृत्ती न होऊ न देता याच्या किती प्रमाणात, किती प्रकारे संख्या तयार करतात हे पहिल्यांदा काढायचे. मग बघा, आपल्याला फॅक्टोरियल कन्सेप्ट माहित आहे. जेव्हा 5 अंक असतात तेव्हा मी काय करणार? मला जर या अंकांचा वापर करून संख्या तयार करायच्या असतील तर किती प्रकारे संख्या तयार होतात, तर मी काय करणार? दिलेले अंक किती आहेत? 5, त्याला 5 फॅक्टोरियल करणार. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. चला गुणाकार करा. 5 चोक 20 20 त्रिक 60 60 2 120, म्हणजे 120 संख्या, म्हणजे 120 प्रकारे यांची संख्या मी तयार करू शकतो. म्हणजे कसं कळतंय तुम्हाला?
1 3 5 7 9 ही संख्या तयार झाली. मग 1 ठेवला इथं, 5 अगोदर घ्या, 5 3 7 9. परत 1 ठेवला, परत 7 वरती घेतला, 3 5 9. म्हणजे अशा प्रकारे संख्या तयार करायच्यात ज्या की संख्या रिपीट होता कामा नये. म्हणजे 1 3 5 7 9 अशी परत संख्या भेटली नाही पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदा 1 ठेवला, मग तुम्ही 3 सुरुवातीला ठेवा, मग 5 सुरुवातीला ठेवा, मग बाकीच्या 4 अंकांची अदलाबदल करा. अशा प्रकारे तुम्ही 120 संख्या तयार करू शकता. समजते? बरं, कळालं मला. 120 संख्या आहेत. आता मला डिजिटल समचा वापर करायचा आहे, बरोबर. मग डिजिटल सम म्हणजे समजा ही संख्या तयार झाली 1 3 5 7 9. म्हणजे कोणतीही संख्या घ्या, यांची करूया बेरीज 1 अंकांची, 1 3 5 7 9, बरोबर. आता यांची बेरीज किती? 1 आणि 3 4 आणि 5 9, 9 7 16 9 25. म्हणजे कुठलीही संख्या घ्या, ह्या 120 संख्या ज्या तयार होतात यांच्यापैकी कुठलीही संख्या घ्या, त्यांच्या अंकांची बेरीज तर सेमच राहणार आहे. किती? 25, बरोबर. मग आता मला सगळ्या संख्यांची, ह्या सगळ्या संख्यांची मला काय करायची? बेरीज करायची. मग जर 120 संख्यांची बेरीज करायची आहे आणि प्रत्येक संख्या मधील अंकांची बेरीज 25 येते, तर मित्रांनो येणारी पूर्ण संख्या किती असणार आहे? आता आपल्याला इथं कन्सेप्ट काय आला? आता इथं डिजिटल समचा कन्सेप्ट आला परत एकदा. मग 120 परत 120 मधील काय करणार? अंकांची बेरीज करणार. 1 + 2 + 0 आणि या 25 अंकांची बेरीज करणार 2 + 5. मग हे किती झालं? 2 आणि 1 3 आणि हे 2 आणि 5 7. 7 झालं. 7 त्रिक किती आलं? 21 आलं. परत एकदा या अंकांची बेरीज करणार 2 + 1 बरोबर येणार 3. म्हणजे येणाऱ्या बेरजेची डिजिटल सम सुद्धा 3च यायला हवी असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. कोणत्या पर्यायामध्ये? या पर्यायामध्ये. म्हणजे मी 120 संख्या, सगळ्या संख्यांची मी काय केलेली? बेरीज केली. डिजिटल सम काय आलाय? 3 आलाय. म्हणजे या ऑप्शन पैकी कोणत्या संख्येचा डिजिटल सम हा 3 येतोय ते आपलं उत्तर बरोबर आहे. बघा, मी परत एकदा सुरुवातीला सांगतो. 120 संख्या काढल्या, प्रत्येकाचा सम आहे आपल्याला 25. मग आपण या 120 संख्यांचा डिजिटल सम काढायचा प्रयत्न केला. मग गुणिले 25 केलं, कारण की एवढ्या संख्या येणार ना. 120 संख्या आहे, त्या सगळ्यांची मला बेरीज करायची आहे. मग प्रत्येकाचा जर डिजिटल सम 25 असेल तर 120 संख्यांचा किती येणार? परत एकदा डिजिटल सम हा कन्सेप्ट वापरला आपण आणि डिजिटल सम आला 3. सर्व संख्यांची बेरीज विचारले ना, सर्व शक्य संख्यांची बेरीज. आता या ऑप्शन मधून मला काय करायचंय? या ऑप्शन मधून कुठल्या संख्येचा डिजिटल सम 3 येतोय तो चेक करायचा आहे. 6 6 6 6 6 6 6. पहिला ऑप्शन बघतोय मी. 1 2 3 4 5 6 7. मग चला याचा डिजिटल सम काढूया. 6 7 6 प्रत्येक अंकाची बेरीज करायची मला. मग 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 7 वेळेस. मग 6 7 42 आणि 42 कन्सेप्ट केला. 4 अधिक 2 किती येतोय? 6 येतोय. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन 2 बघूया, इथेच करतो. 6 6 6 6 6 6 किती येथे लिहितो? 6 6 6 6 वेळेस 6 आणि 0. मग 6 वेळेस 6 म्हणजे 6 6 36, बरोबर. सगळ्यांची बेरीज केली ना मी. 6 अधिक 6 अधिक 6 अधिक प्लस 0 आणि 6 आणि 3 काय झालं मित्रांनो? 6 आणि 3 झालं 9. 9 येते का? नाही, हा सुद्धा चुकला ऑप्शन. आता 6 6 6 6 6 5 वेळेस 6 म्हणजे 6 पंचे 30 आणि 30 म्हणजे 3 अधिक 0 उत्तर आलं 3. मग 3 सम पाहिजे होती. 3 सम इथं आलेली आहे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर उत्तर आलेला आहे. म्हणजे एवढा एक वेगळाच कन्सेप्ट होता. डिजिटल सम हा छान कन्सेप्ट आपल्याला कळाला, कारण की मोठ्या संख्यांचा गुणाकार आपण अशा प्रकारे काढू शकतो. आपला गुणाकार करतानाचा वेळ वाचतो, त्यामुळं हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. आणि 2017 नंतर STI मुख्य परीक्षेला असलं काही पाहायला मिळालेलं नाही. म्हणून 2017ला बघा, जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्हरायटी मिळालेली आहे आपल्याला. डिजिटल सम हा कन्सेप्ट आपण नवीन प्रकारे शिकलेलो आहे, म्हणून हा प्रश्न ठरतो भारी. समजलं? ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? चला, आय होप हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल.
आणि तुम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या मोठे मोठे काय करा, मोठे मोठे गुणाकार याच्यानुसार पडताळणी करून बघा बरोबर येते की नाही. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, एका मुलाचे वय मुलाचे वय आपण लिहून घेऊया. मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या तृतीयांश आहे. वडिलांचं वय आता बघा, आता मला तर कळालं एक मुलाचं वय जे आहे समजा x असेल तर वडिलांचं वय किती पाहिजे, 3x पाहिजे, कारण की वडिलांच्या वयाच्या 1/3 मुलाचं वय आहे. मुलाचं वय जेवढं आहे त्याच्या तिप्पट वडिलांचं वय, असं उलट सुद्धा म्हणू शकतो. मग जर मी मुलाचं वय x मानलं तर वडिलांचं वय किती आहे, 3x. इथपर्यंत थांबूया, बाकीचं परत वाचूया. पहिल्यांदा ऑप्शन चेक करूया. मग असे कोणते ऑप्शन आहेत की जिथं मुलाचं वय 1 पट आहे आणि वडिलांचं वय तिप्पट आहे. बघा, 12 12 त्रिक 36 बरोबर, हे एक येऊ शकते. 20 20 2 40 हे येतील का, नाही, दुप्पट आहे, आपल्याला तिप्पट पाहिजे होती. 8 8 त्रिक 24 हे येऊ शकते. 17 44 हे येतं का, 17 इथं असेल तर 51 इथं पाहिजे होतं, हे चुकलं. मग दोनच ऑप्शन येत आहेत, 12 वर्ष आणि 12. ऑप्शन क्रमांक 1 12 वर्ष 36 वर्ष, ऑप्शन क्रमांक 3 8 वर्ष 24 वर्ष. समजते? चला आता पुढचं वाचूया. 12 वर्षानंतर, आता पहिल्यांदा एक ऑप्शन हा, जो पहिला ऑप्शन आहे तो चेक करायचा आहे. 12 वर्ष आणि 36 वर्ष. 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाचे निम्मे होईल. 12 वर्षानंतर मुलाचं वय वडिलांच्या वयाचे निम्म. आता हे 12 जे आहे त्यात मी काय करणार, +12 करणार, कारण की 12 वर्षानंतर मला चेक करायचे. आणि हे सुद्धा वडिलांचं वय सुद्धा 12 वर्षानंतर काय आहे ते बघतो. मग 12 वर्षानंतर 12चं होणार 24 आणि 36चं 12 वर्षानंतर होणार 48. मग 24 आणि 48 यामध्ये काय संबंध येतो, तर 24 हे 48च्या निम्म आहे. तेच सांगितलंय की मुलाचं वय हे मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या निम्म आहे. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला बरोबर येतंय की 12 वर्ष आणि 36 वर्ष हे उत्तर आहे. दोघांचे आजचे वय आहे 12 वर्ष आणि 36 वर्ष. म्हणजे ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. मी याची एक लांब लचक पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो, जे की कन्सेप्ट समजून घेण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजे जसं की इथं म्हटलंय मुलाचं वय x मानलं, वडिलांचं वय y मानलं, मग x बरोबर मी काय करणार, y/3. अशा प्रकारे पुढं कन्सेप्ट मांडत जायचं, समीकरण मांडत जायचं आणि मग आपल्याला सोडवायचं. त्यापेक्षा हे पण सोपं आहे. हा सुद्धा कन्सेप्ट लक्षात ठेवत चला की समजा वेळ मिळत नसेल, हे जे लांब लचक मी समजून सांगतो की तुम्हाला कन्सेप्टसाठी समजून सांगतो की काही जणांना कन्सेप्ट कळायला पाहिजे. आणि मग अशाच प्रकारे सुद्धा आपण उत्तरे काढू शकतो ऑप्शन मधून. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे होमवर्क. की हा जो x आहे इथं काय येईल हे या ऑप्शन मधून तुम्ही मला सांगायचे. नक्की तुम्ही सांगाल अशी अपेक्षा करतो. आणि याच्यावर थोडंसं डोकं लावा, लॉजिक लावा, काय लॉजिक येते ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. आय होप तुम्ही सांगाल आणि थोडेसे कष्ट घ्याल, कारण की अभ्यासासाठी आपल्याला कष्टच घ्यायचे मित्रांनो. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बरं, रेल्वेचा वेग 63 किलोमीटर दर ताशी आहे. म्हणजे रेल्वेचा स्पीड आहे 63 किलोमीटर पर आवर. तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किलोमीटर दर ताशी वेगाने जाणाऱ्या मनुष्याला, एक मनुष्य आहे, त्याचा वेग किती आहे, 3 किलोमीटर पर आवर. ताशी वेगाने जाणाऱ्या म्हणजे जाण्याच्या दिशेने म्हणजे ही ट्रेन आहे आपली आणि त्याच्याच दिशेने हा मनुष्य चाललाय. ही दिशा आहे ट्रेनची, हे मनुष्याची दिशा आहे. ट्रेनचा स्पीड आहे 63 किलोमीटर पर आवर. या मनुष्याचा स्पीड आहे 3 किलोमीटर पर आवर. दिशा कशी आहे, दिशा आहे समान.
तर 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल? 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल? बघा, कन्सेप्ट असा आहे, जेव्हा दिशा समान असतात तेव्हा वेगाची काय होते? वेगाची होते वजाबाकी. लक्षात ठेवायचे. जेव्हा दिशा विरुद्ध असतात तेव्हा वेगाची करायची आपल्याला बेरीज. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग आता काय करायचं? अजून काय दिले? लेंथ दिले 500 मीटर. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, वेग बरोबर काय? वेग बरोबर काय मित्रांनो? डिस्टन्स म्हणजे अंतर भागिले काळ म्हणजे टाइम, म्हणजे v बरोबर d/t. आता v किती येणार आहे? जेव्हा समान दिशा असतील तेव्हा वेगाची वजाबाकी करणार आहे, म्हणजे 63 वजा 3 करावं लागणार मला. आणि किलोमीटर पर आवर आहे, त्याला मला जर किलोमीटर इथे लिहितो, किलोमीटर पर आवर असेल तर त्याला मला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 5/18 ने मी त्याला गुणतो. कारण की डिस्टन्स जे आहे, ती लेंथ जी आहे ती 500 मीटरमध्ये आहे आणि ऑप्शन किती सेकंदामध्ये पार करेल ते आहे सेकंद. म्हणून मला किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करणं भाग आहे. 63/3 भागिले डायरेक्ट 5/18. डिस्टन्स किती आहे? 500 मीटर आणि टी जो की काढायचा आहे. 63 वजा 3 किती येते मित्रांनो? 60 गुणिले 5/18 बरोबर 500 भागिले टी. 6 60 6 18. 10 शून्याला 0 कट, 5 1 5 5 1 5 5 0 0. टी बरोबर 10 गुणिले 3. हे 3 इकडे गेले, हे 3 आणि हे 10च उरलं होतं आणि हे टी उरलं होतं. टी इकडे जाणार आणि 3 इकडे जाणार. मग टी बरोबर 10 गुणिले 3 म्हणजे 30 सेकंद. 30 सेकंद हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती सेकंदामध्ये पार करेल? तर 30 सेकंद. ऑप्शन क्रमांक 2 30 सेकंद हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर. म्हणजे पूर्ण परत एकदा वाचू की जर रेल्वेचा वेग 63 आहे, मनुष्याचा वेग 3 किलोमीटर, किलोमीटर पर सेकंड किलोमीटर पर आवर जाणाऱ्या मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे 30 सेकंदात पार करेल. किती? 30 सेकंदात पार करेल. समजतंय? ऑप्शन क्रमांक 2 30 सेकंद. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न वाचूया. पहिल्यांदा हा आहे प्रश्न दिशाचा. दिशा म्हटलं की दिशा काढून घेऊया. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व. या झाल्या दिशा. आता एक माणूस आहे, एक बिंदू मला फिक्स करून घ्यावा लागेल. एक माणूस आहे, तो 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालत गेला. 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालत गेला. नंतर उजवीकडे वळाला. उजवी म्हणजे ही बाजू, बरोबर. उजवीकडे वळाला. किती? 13 किलोमीटर. तो डावीकडे वळाला. नंतर हा कोणता आहे? हा डावा आहे. डावीकडे वळाला. 25 किलोमीटर चालला. आता तो प्रारंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे? आता प्रारंभ हा आहे आणि सध्या तो इथे आहे, म्हणजे तो या डायरेक्शनला आहे. या डायरेक्शनला म्हणजे मित्रांनो हा प्रारंभ, तर हा डायरेक्शन कोणता आहे? नैऋत्य. ऑप्शन क्रमांक 1 नैऋत्य हे उत्तर आहे. त्यांनी आपल्याला डिस्टन्स वगैरे विचारलं नाही, अंतर विचारलं नाही प्रारंभ ठिकाणापासून. आपल्याला डायरेक्ट त्यांनी विचारले की कोणत्या दिशेला आहे. आरंभ जिथून केला स्टार्टिंग पॉइंट, त्या स्टार्टिंग पॉइंट पासून हा जो त्यांनी एंड केला इथं एंडिंग पॉइंट, ती दिशा कोणती? तर ती दिशा आहे नैऋत्य. बरोबर.
हे दिसते आपल्याला, म्हणून मी अगोदर दिशा काढली म्हणजे तुम्हाला दिशाचं ज्ञान व्हावं आणि मग या ऑप्शन मधून आपल्याला उत्तर काढलं आपण. ऑप्शन क्रमांक 1 नैऋत्य हे उत्तर आहे आपलं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका छायाचित्राकडे बोट दाखवून, ठीक आहे, एका छायाचित्राकडे म्हणजे हे फोटो आहे. अनुराधा, ही अनुराधा आहे, बोट दाखवते इथं. अनुराधाने शशीला सांगितले, समजा हा शशी आहे इथं, शशी आणि अनुराधा गप्पा मारतायत. मग अनुराधा फोटोकडे बघून शशीला काय सांगते, तर छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या, अनुराधा माझ्या लहान बहिणीची, म्हणजे ही एक लहान बहीण आहे तिला, तिच्या आजीची म्हणजे हे वडील असतील तिथं वरती. मी जागा जरा मोकळी करतो. अनुराधा लहान बहिणीच्या आजी, म्हणजे इथे एक पिढी आहे आणि त्याच्यावरती आजी आहे. आजीच्या एकुलता एक मुलाची, म्हणजे आजीला एकुलता एक मुलगा आहे. इथं आला बायकोची, त्याची बायको आली, दुसरी मुलगी आहे, म्हणजे ही पहिली फर्स्ट मुलगी आणि ही दुसरी मुलगी आहे, बरोबर ना. बायकोची दुसरी मुलगी म्हणजे ही पहिली मुलगी असणार आहे आणि ही दुसरी मुलगी असणार आहे. म्हणजे फोटोमधील ही जी मुलगी आहे फोटोमधील ही काय असणार आहे, अनुराधाची असणार आहे बहीण. एकुलते एक ह्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची लहान मुलगी आहे, म्हणजे ही मोठी मुलगी आणि ही लहान मुलगी. म्हणजे छायाचित्रातील मुलीचे अनुराधाशी काय नातं आहे, तर त्या दोघी बहिणी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 बहीण हे उत्तर आलेलं आहे. समजते. म्हणून नातेसंबंधाचा एक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. त्याच्यावरती सांगितलेलं आहे की नातेसंबंधांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे. समजते. चला पुढचा प्रश्न घेऊया. हे समजलं. चला बघा, कोण उंच आहे, कोण बुटका आहे, कोण ठेंगणा आहे, आपण सगळं मांडून घेऊया. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. समीर म्हणजे एस करूया. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. कबीर हा आमिरपेक्षा उंच आहे. कबीर हा आमिरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. सुधीरला एस यू लिहितो, शिशिरला एस एच लिहितो. शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण. आता हे दोन समीकरण म्हणजे दोन वाक्य दिलेत, सेंटेन्स मला माहित आहे, या दोघांचा वापर करून मला उत्तर काढायचं. सगळ्यात ठेंगणा सगळ्यात बुटका कोण आहे, तर ठीक आहे बघा. कबीर इथं आहे म्हणजे कॉमन पॉइंट त्यांचा कबीर आहे, बरोबर. मग कबीर हा उंच आहे कोणापेक्षा, ए आमिरपेक्षा, हे तर दिलेलं आहे. आणि हे जे समीर आहे ते इथे कुठेतरी असू शकतं. समीर हे मला माहित नाही, पण तो समीर नक्कीच कबीरपेक्षा उंच आहे, म्हणजे या साईडला येणार. ओके. सुधीर आहे, शिशिर आहे, पण समीर आणि सुधीर शिशिर यांच्याबद्दल संबंध मला माहित नाही, पण ते काढायची सुद्धा गरज नाही, कारण की आपल्याला काय विचारले, सर्वात ठेंगणा विचारले. मग सर्वात ठेंगणा सगळ्यात बारका कोण आहे, आमिर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आमिर येत आहे. म्हणून मला सुधीर शिशिर आणि समीर बद्दल जरी माहित नसेल त्यांचा सहसंबंध, पण मला नक्की माहित आहे की ते सर्व कबीरपेक्षा उंच आहे, मग ते या साईडला येणार. आणि सगळ्यात लहान कोण आहे, सगळ्यात ठेंगणा कोण आहे, सगळ्यात बुटका कोण आहे, तर सगळ्यात बुटका आहे आमिर, कारण तो सगळ्यात शेवटी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आमिर हे आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा प्रश्न होता, फक्त कॉमन लिंक आपल्याला ओळखायची होती आणि मांडायची होती. पण कन्फ्युजन काय करायचं होतं, कन्फ्युजन करायचं नव्हतं की समीरला कुठे ठेवायचं. समीरला कुठेही ठेवायची गरज नव्हती, फक्त मला हे जाणून घ्यायचं होतं की समीर हा उंच आहे कबीरपेक्षा,
उंच आहे, आपल्याला ठेंगणा विचारले, हे कळलं जे आहे ते आपल्याला गरज नाही, म्हणून आम्ही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा वीणाकडे काय आहे, वीणाकडे रंगीत गोट्यांचा संग्रह आहे. ती म्हणते आता वीणाकडे गोट्या आहेत. मी जर दोन असमान संख्यात गोट्यांची विभागणी केली, तर ठीक आहे, तिच्याकडे गोट्या होत्या, त्याच्यात दोन असमान भाग केले, एक x मानूया, एक y मानूया, तर त्यातील फरकाची 56 पट, फरकाची म्हणजे वजाबाकी, x वजा y याची 56 पट, बरोबर. या दोघांचा फरक केला आणि त्याची 56 पट केली, ही त्या संख्यांच्या वर्गातील फरका इतकी असेल, ही ती संख्यांच्या वर्गाची फरका इतकी आहे. संख्यांचा वर्ग केला, त्यांचा फरक म्हणजे वजाबाकी घेतली, यांच्या इतके आहे. मला एक समीकरण मिळालं. तर वीणाकडे असणाऱ्या गोट्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता वीणाकडे गोटे किती आहेत, x अधिक y, त्याचीच असमान वाटणी केली ना, या दोघांची बेरीज म्हणजे टोटल वीणाकडे असलेल्या गोट्यांची संख्या मिळाली मला x अधिक y. आता हे सोडूया. एक्स वर्ग वजा वाय वर्ग मला माहित आहे, एक्स वर्ग वजा वाय वर्ग म्हणजे एक्स अधिक वाय, एक्स वजा वाय, हे 56 एक्स वजा वाय आहे तसं, एक्स वजा वाय एक्स वजा वाय कट करणार एकमेकांना आणि 56 बरोबर काय आलं, एक्स अधिक वाय. आणि मला एक्स अधिक वाय तर काढायचं होतं, वीणाकडे असलेल्या गोट्यांची संख्या याले 56 आहे का, आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे माझं 56. फक्त हा फॉर्म्युला माहिती पाहिजे होता की एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर एक्स अधिक वाय एक्स वजा वाय, हे जर माहीत असेल आणि बरोबर समीकरण तुम्ही मांडून घेतलं असेल तर आपल्याला उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 2 56. समजते, समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, एका इष्टिका चितीच्या 1 ते 6 ठिपके असलेल्या 2 स्थिती खाली दर्शवले आहेत, तेव्हा 3 ठिपके वरील पृष्ठभागावर असतील, तेव्हा किती ठिपके खालच्या पृष्ठभागावर असतील. म्हणजे 3च्या ऑपोजिट साईडला, म्हणजे हा 3 आहे, याच्या ह्या पाठीमागे जेव्हा 3 ठिपके वरील पृष्ठभागावर असतील तेव्हा किती ठिपके खालच्या पृष्ठभागावर असतील. म्हणजे काढूनच घेतलं, थांबा मी तुम्हाला समजेल. म्हणजे इथं वरती 3 असतील तर खालती किती असतील, म्हणजेच इकडे 3 असतील तर या साईडला किती असतील. मग ठीक आहे, चला काढूया आपण. बघा आता पहिल्यांदा कॉमन लिंक कोणती आहे, ही 2 कॉमन लिंक आहे. 2 एकच आहे, एकच इष्टिका चिती आहे, त्यांच्याच दुसऱ्या वेगवेगळ्या बाजू आपल्याला दाखवलेल्या आहेत. मग इथं 2 आहेत, इथं दिसते मला, इथं 2 आहे, इथं 2 आहे. मग 2च्या साईडचे जे मोठे रेक्टँगल आहेत ते दिलेले आहेत बघा, इथं 5 दिलेला आहे आणि इकडे 3 दिलेला आहे. म्हणजे ऑब्विसली काय असणार आहे, इथं 3 असतील तर इथं 5 असणार आहेत, बरोबर. हा भाग इकडे असणार आहे, कारण की याला 2च मोठे रेक्टँगल असणार आहेत साईडला. म्हणजे इथं 3 दाखवलेत, तर वरचा जो आहे 5, 1 2 3 4 5 तोच या साईडला असणार आहे. म्हणजे झालं सोपं एकदम. म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3, 5 ठिपके असतील, बरोबर. म्हणून कॉमन लिंक ओळखायची, फक्त कॉमन लिंक ओळखली की तुम्हाला सोपं जातं. कारण की हे दोघं छोटे छोटे आहेत रेक्टँगल, हे मोठे मोठे रेक्टँगल आहेत. मोठे रेक्टँगल 2च्या साईडला कुठं असणार आहे, एक तर वरती असणार आहे, एक तर खाली असणार आहे. तर या साईडला असणार आहे, इकडे असणार आहे. मग इथं 5 आहे, इकडे 3 आहे, तर या साईडला नक्कीच मित्रांनो 5 ठिपके असलेला पृष्ठभाग असणार आहे. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3, 5. खाली ठिपके असणार आहेत 5. समजते, जायचं पुढे. चला चला मित्रांनो, या व्हिडिओमधील एसटीआय मुख्य परीक्षा 2017 साली पडलेल्या गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न यातील हा शेवटचा प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो प्रश्न, एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या 7 गाड्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे. ठीक आहे, काय म्हणते, निळ्या रंगाची गाडी ही कुठे उभी आहे, पिवळ्या व जांभळ्या, पिवळी व जांभळी
हिरव्या रंगाची गाडी लाल व पांढऱ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे. हिरवी रंगाची गाडी ही लाल व पांढऱ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु लाल किंवा जांभळ्या रंगाच्या गाडीजवळ नाही. आता बघा कोणती गाडी विचारली. नारंगी रंगाची गाडी पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, म्हणजे पिवळ्या म्हणजे इथं नारंगी असेल. ती लाल किंवा जांभळ्या रंगाच्या गाडीजवळ नाही. मग कसा येईल क्रम बघा, कसा येईल. लाल, हिरवा, पांढरा. लाल आणि जांभळ्यापाशी नारंगी नाही, बरोबर. मग नारंगीला मी मध्ये घेणार. नारंगी, पिवळी, निळी आणि जांभळी. लाल, हिरवा, पांढरा, नारंगी, पिवळा, निळे, जांभळी. किंवा काय येणार, नारंगी अगोदर घेतो. नारंगी अगोदर, नंतर पिवळा, निळा, जांभळी आणि नंतर मी काय करतो, लाल, हिरवा, पिवळा. लाल, हिरवा, पिवळा. नाही, लाल, हिरवा, पिवळा नाही. लाल, हिरवा, पांढरा. बरोबर. म्हणजे हा भाग पहिला किंवा हा भाग नंतर, बरोबर. कारण की यांचा क्रम आपल्याला दिला नाही, फक्त कंडिशन काय दिली की नारंगी हा लाल आणि जांभळ्यापाशी येणार नाही. मग लाल आणि जांभळ्यापाशी येत नाहीये, म्हणजे या प्रकारे आपण त्या मांडणी करू शकतो. ही 1 नंबर मांडणी आणि ही 2 नंबर मांडणी. समजते. मग आता आपण ऑप्शन वाचूया. निश्चितपणे खात्रीने सत्य आहे ते सांगायचे. पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्ये असणार. बघा, पिवळ्या रंगाची गाडी नारंगी आणि निळ्या रंगांच्या गाड्याच्या मध्ये असणार आहे, बरोबर. यस, येते. इथं सुद्धा येते. नक्कीच नेहमी पिवळ्या रंगाची गाडी नारंगी निळ्या रंगाच्या मध्ये येते, बरोबर. ठीक आहे, हे बरोबर येते, एकदम सत्य दोन्ही कंडिशन्स मध्ये. जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला, जांभळ्या रंगाचा एक जांभळा आहे आणि इथे एक जांभळा आहे. गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल किंवा पांढरा, एकतर लाल किंवा पांढरा. लाल तर येतोय, पण पांढरा येतोय का? नाही, पांढरा येत नाही. निळा येतोय. लाल किंवा निळा या दोनपैकी एक यायला पाहिजे, तर हे येत नाही. नारंगी रंगाच्या गाडीच्या बाजूला, नारंगी कुठे आहे? नारंगी इथे आहे आणि इथं आहे. गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी आहे. पांढऱ्या रंगाची गाडी तर आहे, पण इथं 2 कंडिशन मध्ये पांढऱ्या रंगाची गाडी शेवटी आहे, इथे येत नाही, म्हणून हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. मग ऑप्शन कोणता आहे? फक्त अ बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बघा, अ खेरीज एकही नाही, म्हणजे अ फक्त बरोबर आहे, निश्चितपणे सत्य आहे, ते सोडून कोणतंही सत्य नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे आपलं, अ खेरीज एकही नाही. जर मित्रांनो फक्त तुम्ही हा एकच कन्सेप्ट म्हणजे एकच प्रकारे एकच कंडिशन लावून जर तुम्ही हा बनवला असेल तर तुम्हाला काय करता येईल, 2 ऑप्शन बरोबर येतात, 2 ऑप्शन बरोबर वाटतात. पण तसं ऑप्शनच नाहीये, मग परत वाटतं की काहीतरी चुकलंय आपलं. मग आपल्याला सेकंड कंडिशन पण लावायला लागेल की असं सुद्धा मांडणी करू शकतो. मग त्या कंडिशन मध्येच मला निश्चितपणे सत्य सांगता येईल की फक्त अ हे ऑप्शन बरोबर आहे, तो ऑप्शन सोडून दुसरं बरोबर नाही. समजले सगळे प्रश्न व्यवस्थितपणे? आय होप सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. आणि शेवटी आपलं काय असतं की आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. शेअर करायचे आपल्या मित्रांना, गरजू मित्रांना हे सगळे कन्सेप्ट कळाले पाहिजेत, त्यामुळे त्याला सांगा, त्याला शेअर करा, त्याचंही भलं होऊ द्या. अभ्यास करायलाच पाहिजे. तब तक टेक केअर, बाय.